जय भीम मित्रांनो, आपण बघणार आहोत बाबासाहेबांचे पुणे येथील दिनांक 21 जुलै 1946 चे भाषण। स्वातंत्र्यांबरोबर लोकशाही देखील आम्हास हवी, हे त्याचे शीर्षक आहे। चला तर बघूया, स्वातंत्र्यांबरोबर लोकशाही देखील आम्हास हवी। आज या ठिकाणी जे आपण जमलो सर्वजण आहोत, त्याचे कारण येथे जो सत्याग्रह चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी जमलो आहोत। आपल्या या सत्याग्रहाचा सर्व वृत्तांत वर्तमानपत्रातून थोडा थोडा का होईना देण्यात आलेला आहे, परंतु आपणा सर्वांना हे दिसून येईल की या वर्तमानपत्रांनी सत्याग्रहाबद्दल जी छाननी केली आहे त्यांनी सत्याग्रहाबद्दल थोडी देखील आपुलकी किंवा आदर दाखवलेला नाही। त्यांच्या मते त्यांनी लिहिले आहे की ह्या सत्याग्रहात फक्त महार सामील आहे, कारण मी फक्त महारांचा पुढारी आहे, माझ्या पाठीशी दुसरे कोणी नाही, असा त्यांनी प्रचार केला आहे। हा प्रचार काही आजकालचा नाही, त्यांचा प्रचार सतत चालू आहे। त्याचा परिणाम विलायतेत देखील थोडासा झाला आहे असे दिसून येते। काल पार्लमेंटमध्ये कमिशनच्या वतीने एक भाषण करण्यात आले आहे। त्यात असे सांगण्यात आले आहे की मी हिंदुस्थानचा पुढारी नाही, माझ्या पाठीशी मध्य प्रांत व मुंबईतील काही लोक आहेत। परंतु हे विधान किती असत्य, लबाड व घातक आहे हे माझ्या बंगालमधून झालेल्या निवडणुकीवरून सहज सिद्ध झाले आहे। माझ्या मागे हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य समाज आहे, याला बंगालमधीलच निवडणुकीचा पुरावा देता येईल, कारण बंगालमध्ये काही महान नाहीत। बंगालमध्ये नाम शूद्र जात आहे, मग या नामा शूद्रांनी मला निवडून दिले आहे। आता माझा त्यांना सवाल आहे की मी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांचा पुढारी नाही असे जर तुम्ही म्हणता तर मग मी बंगालमधून कसा निवडून आलो? अस्पृश्य समाज ही हिंदुस्थानातील एक स्वतंत्र जमात आहे अशी ब्रिटिश लोकांनी अनेक वेळा घोषणा केली, परंतु कॅबिनेट मिशनने आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा थोडा देखील नामनिर्देश केला नाही। अस्पृश्य समाजाला त्यांनी वगळले। त्याचवेळी मी घटना समितीमध्ये जाण्याचा निश्चय केला। अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझे घटना समितीमध्ये जाणे अत्यंत जरुरी होते। मी घटना समितीमध्ये निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसने सर्व ठिकाणी कुलुपे लावली। महाराष्ट्रात जी काही थोडी माणसे मोठी आहेत त्यामध्ये नामांकित स्वातंत्र्याबरोबर म्हणून माझी गणना होणार नाही असे म्हणणारा माणूस मूर्ख असला पाहिजे। घटना समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभे रहा म्हणून मिस्टर जयकर यांना काँग्रेसने पत्र धाडले। मिस्टर मुन्शींना बोलवण्यात आले आणि पुष्कळशांना निमंत्रण धाडली। इतक्या सुवासिनीमध्ये मला देखील त्यांनी कुंकू लावयास पाहिजे होते, परंतु मला कसेतरी रांडव करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले। परंतु म्हणून मी मुंबई सोडून बंगालमध्ये सुखाने नांदाव्यास गेलो। त्या ठिकाणी महार नसताना देखील निवडून आलो, हे माझ्या शत्रूंनी पक्के ध्यानात ठेवायला पाहिजे। या सत्याग्रहात फक्त महार आहेत असे म्हटले जाते, ते अगदी पूर्णपणे खोटे आहे। पकडलेल्या माणसांची यादी आताच आपणाला वाचून दाखवण्यात आलेली आहे। ती वरून दिसून येईल की नाही की या सत्याग्रहात महार, मांग, चांभार वगैरे सर्व जातीचे लोक आहेत। मुंबई प्रांतात इतर जातीपेक्षा महार जातीच्या लोकांची संख्या फार आहे। अर्थातच अस्पृश्य समाजाच्या उद्धाराच्या चळवळीत महार बहुसंख्येने भाग घेत आहेत। त्याबद्दल विषाद वाटण्याचे कुणालाच कारण नाही। कोणत्या ना कोणत्या तरी आमिषाने पुष्कळशी माणसे काँग्रेसमध्ये सामील झालेली आहेत। कोणाला चामड्याचा वापर करायचा आहे म्हणून चामडे मिळवायचे आहे, कोणाला मस्क्याचा वापर करायचा आहे म्हणून मस्क्यासाठी पांढरा पातळ कागद मिळवायचा आहे, कोणाला कॉन्ट्रॅक्ट्स मिळवायचे आहे म्हणून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत, तर कोणाला नोकरी मिळवाव्याची आहे। आमच्या चळवळीमध्ये मात्र स्वार्थासाठी कोणी आलेली नाही। आमच्या जवळ कोणाला देण्यासाठी नोक्या नाही। आम्ही काही कोणाला कॉन्ट्रॅक्ट्स देऊ शकत नाही किंवा मस्क्यासाठी द्याव्यास आम्हा जवळ पांढरा कागद देखील नाही। आपण सर्वजण हे निस्वार्थाने आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेत आहेत। निस्वार्थ बुद्धीने भाग घेण्यातच आपल्या चळवळीचा विजय आहे। आम्ही सत्याग्रह का करीत आहोत यात फार मोठा गंभीर व न कळण्यासारखा खोल अर्थ आहे असे नाही। याचा अर्थ साध्या तिसरी पास झालेल्या मुलाला देखील कळेल, परंतु मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान मिस्टर खेर यांना मात्र त्याचा अर्थ कळत नाही असे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे। पण इतके वेडात शिरण्याचे काहीच कारण नाही।
बाप मरत असता आपली इस्टेट कोणाकडे जावी याचे मृत्यूपत्र करीत असतो. इंग्रजांनी जाहीर केले आहे की हा देश आता ते सोडून जाणार आहे. मरणार असलेल्या बापाप्रमाणे इंग्रजांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले आहे. बाप जसा आपल्या पाठीमागे आपल्या इस्टेटचे वारस कोण हे ठरवित असतो, त्याचप्रमाणे इंग्रजांनी देखील या देशाचे वारस ठरविले आहे. त्यांनी जाहीर केले आहे की या देशातील ब्रिटिश सत्तेचे वारस दोन, ते म्हणजे हिंदू आणि मुसलमान. अस्पृश्यांचा त्यांनी उल्लेख देखील केलेला नाही. आम्हाला वाटत होते की या देशातील सत्तेचे वारस ठरविताना आम्हाला देखील काहीतरी वारसा हक्क मिळेल. हिंदू लोकांना 8 आणे मिळाले तर आम्हाला त्यातील निदान पावती तरी मिळेल असा आमचा समज होता. परंतु अभिजात लबाड इंग्रजांनी अस्पृश्य समाजाला अजिबात फसविले आहे. सत्तेचे वारस हिंदू आणि मुसलमान झालेले आहेत. राजसत्तेचा हक्क हिंदूंना मिळाला आहे. या राजसत्तेमध्ये आमचा भाग काय असा आमचा हिंदूंना साधा सवाल आहे. हा साधा अर्थ मिस्टर खेरांना कळत नाही म्हणणे केवळ ढोंग आहे. परंतु वेळ पांघरून पेडगावला जाण्यात काहीच अर्थ नाही. या देशात सुखाने नांदवायचे असेल तर आमच्या प्रश्नाचे उत्तर हिंदूंना द्यावेच लागेल. हिंदू लोकांनी या प्रश्नाचे उत्तर अद्याप दिलेले नाही. म्हणूनच आमचे भांडण हिंदू लोकांशी जुंपले आहे. इंग्रज लोकांबरोबर झगडा करून काय फायदा. मेलेल्या बापाबरोबर वारसा हक्काबद्दल झगडण्यात काय शहाणपणा आहे. आमचा लढा मुसलमानांशी नाही, कारण ते आम्हाला काही विरोध करीत नाही. मुसलमान बहुसंख्या प्रांतात आमच्या मागण्या देण्यास तयार आहे. काँग्रेस मात्र आमच्या हक्कांबद्दल जाहीर खुलासा कराव्यास पाहिजे. नुसते वायावर बोलून आता भागणार नाही. आमच्या मागण्यासंबंधी श्वेतपत्रिका काँग्रेसने ताबडतोब जाहीर केली पाहिजे. नाहीतर पुण्यात सुरू असलेल्या सत्याग्रहाच्या ज्वाला सर्व देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागण्या मिळविण्यासाठी सर्व प्रांतात आम्हाला लढा सुरू करावा लागेल. आजचा आमचा लढा अहिंसात्मक आहे, कारण अहिंसेचे प्रभावी अस्त्र आम्ही हाती धरले आहे. गांधीची अहिंसेची एक व्याख्या आहे, माझी मात्र अहिंसेची व्याख्या गांधीहून अगदी निराळी आहे. तुकाराम बुवांची अहिंसेची जी व्याख्या होती तीच माझी देखील आहे. वयातीचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्वाळन कंटकाचे अशी तुकारामाची व्याख्या होती. प्राण्यावर दया करावी, पण त्याचप्रमाणे दृष्टाचे निर्दाळन देखील करावे असा माझा देखील समज आहे. या व्याख्याप्रमाणे आम्ही अहिंसेने सत्याग्रह चालू, पण त्याचप्रमाणे कंटकाचे देखील निर्दाळन करू. आपल्या सत्याग्रहाचे नैतिक वजन जरी आज त्यांच्यावर पडले नसले तरी काही दिवसांनी का होईना आपल्या पुढे त्यांची मान झुकल्याशिवाय कदापिही राहणार नाही. स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांना मान्यच करावी लागेल. आपली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी काँग्रेसच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करते. त्यांना वाटते की आपणास जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाला तर देशाचे फार नुकसान होईल, परंतु त्यांनी असे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. स्वतंत्र मतदारसंघाने कोणाचेही नुकसान होणार नाही. शीख लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे, त्यामुळे देशात काही दुफई निर्माण झालेली नाही. 1934 पर्यंत जिना काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये जिना असताना त्यांची काँग्रेसचे लोक एखाद्या देवासारखी पूजा करीत होते. त्यांच्या देशभक्तीचे स्मारक म्हणून काँग्रेसच्या लोकांनी मुंबईला जिना हॉल म्हणून एक इमारत बांधली आहे. परंतु हे जिना स्वतंत्र मतदारसंघातूनच सत निवडून आलेले आहेत, हे कोणीही विसरता कामा नये. जिनाच्या स्वतंत्र मतदारसंघाने जर देशाचे नुकसान झाले नाही तर अस्पृश्यांना तो दिला तर देशाचे भले मोठे नुकसान होईल. या म्हणण्यात काय अर्थ आहे. मी 20 वर्षे या देशाच्या राजकारणात आहे. या 20 वर्षाच्या काळात देशाचे नुकसान होईल असे मी एक देखील कृत्य केलेले नाही. माझे मित्र गोखले यांना ही गोष्ट माहीत आहे. मिस्टर गोखले मला मित्र समजतात की नाही कोण जाणे, पण मी मात्र त्यांना माझा मित्र समजतो. ब्रिटिश लोकांना खडसून प्रश्न विचारणारा व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये फक्त मी एकटाच होतो. या लोकांनी खरा इंग्रज माणूस पहिला नसेल. त्यांनी जर तो पहिला तर त्यांची त्रेधा उडेल. आमचे भांडण हे नेहमी तत्वासाठी असते. 6 कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे. आम्हाला राजकीय संरक्षण पाहिजे. हे राजकीय संरक्षण
अशात हेचे पाहिजे की मूर्खाच्या हातून किंवा लबाडांच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये. आमच्या चळवळीमध्ये मूर्खाला किंवा लबाडाला थोडा देखील वाव नाही, लुच्चा लंग्याला जागा मिळणार नाही. अशात हेची आम्हाला चळवळ करावयाची आहे. इतर लोकांप्रमाणेच आम्हाला स्वतंत्र पाहिजे. आम्हाला कोणाच्याही परकीयांची किंवा स्वकीयांची गुलामगिरी पत्करावयाची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे, परंतु त्याचबरोबर आम्हाला लोकशाही देखील पाहिजे आहे. राजकीय सत्ता काही ठराविक लोकांच्या हाती गेली तर आम्हाला चांगले दिवस येतीलच असे नाही, अशी आम्हाला भीती वाटते आणि ही भीती साधार आहे. म्हणूनच राजकीय सत्ता सर्वसाधारण लोकांच्या हाती, ख्या अर्थाने शेतकरी कामगारांच्या हाती असाव्यास पाहिजे, असा आमचा पक्का समज आहे. दुसरे लोक काही म्हणत, आपणाला खरे स्वातंत्र्य पाहिजे. या देशातील कोणत्याही जातीने, जमातीने किंवा वर्गाने आपणावर वर्चस्व गाजवता कामा नये. आपणा सर्वांना ह्या देशांमध्ये उजळ माथ्याने वावरता आले पाहिजे. असे आपणास राजकीय हक्क पाहिजे. गुलामगिरीला आपण ठोकरीने उडवले पाहिजे. या देशातील 6 कोटी अस्पृश्यांचा लढा हा खरा स्वातंत्र्याचा लढा आहे. असे असतानाही या देशातील कोणीही आमच्या लढ्याला पाठिंबा तर देत नाही, परंतु नुसती सहानुभूतीही कोणी दाखवित नाही. पोस्टाचा संप झाला तर त्याला सर्व लोकांचा पाठिंबा असतो. तसेच रेल्वे कामगारांचा संप असला तर त्याला देखील हजारो लोकांचा पाठिंबा मिळतो. अर्थात मी म्हणत नाही की तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ नका. या देशात कम्युनिस्ट आहेत, जहालमतवादी आहेत, डावे आहेत, कोणी उजवे आहेत, परंतु या कोणाचाही आमच्या स्वातंत्र्य लढ्यास पाठिंबा नाही. परंतु आपणा सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवण्यास पाहिजे की आपणास कुणाचा पाठिंबा असो वा नसो, आपणाला हा लढा जिंकलाच पाहिजे. हा लढा आपल्याच लोकबळावर आपणास जिंकावयाचा आहे. आपल्या शक्तीवर आपण भिस्त ठेवली पाहिजे. आपल्या मजबूत संघटनेवर आपणास सर्व अडचणी सहज ओलांडून जाता येतील. या सत्याग्रहाची सर्व जबाबदारी फक्त आपल्यावरच आहे. आता लढाई जिंकलेली आहे. शीर तुटो की पगडी पडो, निदान शेवटपर्यंत लढण्याचा तरी आपण निर्धार केला पाहिजे. महिलांच्या बाबतीत मला 2 शब्द सांगावयाचे आहे. स्त्रियांनी या सत्याग्रहात भाग घेतला आहे, ही एक फारच अभिमानाची गोष्ट झाली आहे. काँग्रेसच्या चळवळीमध्ये स्त्रिया भाग घेत होत्या म्हणून त्यांना त्याचा फार अभिमान वाटत होता, परंतु आजच्या परिस्थितीवरून दिसून येईल की अस्पृश्य समाजातील स्त्रिया देखील इतर स्त्रियांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे राहिलेल्या नाही. आपला चळवळीचे लोण आज स्त्री वर्गातही जाऊन पोचले आहे. आपल्याला जर परिस्थिती अनुकूल असती तर याच्यापेक्षाही आपल्या महिला जास्त तुरुंगात गेल्या असत्या. रेशनिंग सुरू असल्यामुळे आम्हाला पुष्कळ अडचणी उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे सत्याग्रह आघाडीवर आम्हाला पुष्कळ माणसे आणता येत नाही. काँग्रेस सरकारने रेशनिंग नाहीसे करावे. माझे त्यांना आवाहन आहे की मी कमीत कमी 1 लाख तरी माणसे तुरुंगात सहज पाठवू शकेल. जय भीम मित्रांनो, आपणास बाबासाहेबांचे पुणे येथीलचे भाषण आवडले असेल तर कृपया व्हॉट्सॲपवर शेअर करा, लाईक करा. जय भीम.